मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. चांगली मॅच रंगली, यातील मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आपल्याला पाहायला भेटत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा. बॉलिंग ट्रॅक वरती व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग बाय पवन केने. हाफ टॅकर बॉल लिव्ह केलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. एक धाव अवांतर येते. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाचा श्री गणेश झालाय. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. एक दमदार स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 चे पर्व आपण अनुभवताय. त्यामधील एक चांगली लढत. ब्लाइंड स्ट्रोक, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. सरळ टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला. डॉट बॉल. पवनने देखील सांगितले मी देखील कमबॅक करू शकतो. भले पहिला बॉल वाईट आलाय, त्यानंतर देखील हा चांगला बॉल. हा देखील आहे. पंचाने सांगितलं बोट आकाशाकडे केलंय. फलंदाज बाद. पहिला हादरा भेटला जातोय खारबाव टीमला. संदीप ओके, पहिला हादरा. प्रणय पाटील बाद झालेत. मोठे स्ट्रोक खेळण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने होता, परंतु बॅट आणि बॉलचं तेवढ्या ताकदीचं समीकरण जुळून आलेलं नाहीये. म्हणून खरं तर बॅटची कडा लागली. विकेट किपर देखील तिकडे होते. त्यांच्या माध्यमातून कोणतीही चूक झालेली नाहीये. भावेश होती तिथे ऍज अ एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. खारबाव संघ देखील खूप दूरवरचा प्रवास करून भिवंडी विभागातील एक दादा संघ आणि त्याच बरोबरीने अजून एक भिवंडी विभागातील एक नामांकित संघ जय बजरंग घोडसई ब संघ आज मात्र या क्रीडा नगरीवरती करता. प्रेक्षक वर्ग देखील ही मॅच पाहण्यासाठी खूप दूरवरचा प्रवास करून, कारण की पवन केने आज खेळणार आहे, भावेश पवार आज खेळणार आहे, त्यासाठी ही करता प्रेक्षकांची गर्दी आज या क्रीडा नगरीवरती. ऐतिहासिक आणि वैभवशाली ही क्रीडा नगरी आहे. आरसीसी टाटा पॉवरचा एक क्रीडांगण. चला 1 फॉर 1. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. हाफ टॅकर बॉल स्विच हिट काढण्याचा प्रयत्न होता. एकच धाव. एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. शरीरावरती कदाचित चेंडू आदळला, त्यानंतर ही एक धाव. एकेरीच्या माध्यमातून देखील स्कोर वाढला गेलाय. एक धाव देखील खूप महत्वाची आहे. गोरसई संघाच्या विरोधात तुम्ही खेळताय आणि त्याच बरोबरीने किती वेळा भिवंडी विभागातील दोन संघ एकमेकाच्या विरोधात आलेत. हा देखील बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. चला 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होत आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क जुळून येत नाहीये. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. मोठे स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये एकही धाव इकडे प्राप्त झालेली नाहीये. मोठी धावसंख्या जर तुम्हाला जय बजरंग घोडसई संघाच्या विरोधात जर उभा राहायची असेल तर तुम्हाला देखील मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. फलंदाज बाद. 1 बोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय खारबाव टीमला. चला आघाडीला आलेली दोन्ही फलंदाज बाद झाले. करम पाटीलला देखील परतावं लागले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात. अक्षय पाटील इनॅक्ट नंबर 4 वरती हे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. यापुढची सूत्रकर्ता मायक्रोफोन वरती जोडले जातील. वायल गावचा एक सुमधुर आवाज शुभमजी म्हात्रे सर. हॅलो, थँक्यू सो मच प्रथमेश. वेलकम बॅक. स्वर्गीय मनीष मूर्ती चषक. बॉल मात्र ऑन साइडला पिक केला. डीप स्क्वेअर लाईक सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल फरार. नंबर 4 हा पहिला चौकार. 4 धावा मात्र इकडे मिळतात. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. पवन केणे एक तेज तरार बॉलर आणि त्याच्यावरती 7 धावा मात्र घेतल्यात. 7 धावा धावफलक्यावरती, परंतु 2 महत्वाच्या विकेट्स मात्र खारबाव टीमनं गमावल्यात. सेकंड राऊंडची सेकंड मॅच मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळते भिवंडी तालुक्यातील
ठाणे जिल्ह्यातील दोन बलाढ्य संघ मात्र एकमेकांच्या विरोधात इकडे उभे झालेत. खारबाव आणि जय बजरंग गोरसैबी आशू 11 या नावानं गोरसई संघ मात्र या स्पर्धेमध्ये उतरलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात आणि बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड बॉलर भावेश सर भावेश पवार गोलंदाजीच्या मार्क वरती. प्राऊड ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट मधील सितारा म्हणून त्याची ओळख. आणि भावेश पवार यांचा भरपूर फॅन पेस मात्र मैदानाच्या चारी बाजूला चेतन जे प्रेक्षक आलेत ना ते सर भावेश पवार यांची बॅटिंग आणि बॉलिंग पाहण्यासाठी आलेत. स्लाइस केले बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला टपली. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. चौकार. फलंदाज अक्षय मात्रेच्या बॅटमधून. पद्धतीनं हा प्रयत्न मात्र पूर्णपणे फसवलाय. भावेश पवार यांच्यावरती अशा पद्धतीने तुम्ही फटके खेळू शकत नाहीयेत. प्रॉपर टायमिंग करावं लागेल. चांगली गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळालंय. डॉट बॉलची मात्र सांगता. बॉल तयार. थोडासा वेगानं दांडी 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 गुल. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळेल कशा पद्धतीनं बॉल रिलीज केलाय. प्रचंड वेगानं फास्ट अँड फ्युरियस. रिप्ले मध्ये आपण बघू शकता डिरेक्टली स्टंप वरती यष्टांचा वेध घेणारा बॉल आणि उजवी यष्टी वाकवली आहे. फलंदाज बाद. आणि तिसरा धक्का खारबाव संघाला मात्र लागलाय. निहाल पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नंबर 5 वरती 5व्या क्रमांकासाठी मात्र दाखल झालाय. आणि 11 धावा आहेत धावफलकावरती. अक्षय पाटील एक मध्ये 4 रन्स मात्र बनवल्यात. त्याला पण नॉन स्ट्राईक एंड वरती बघतोय. आणि आता भावेश पवार पुढच्या गोलंदाजीच्या मार्क वरती मात्र सज्ज असतील. 4 मध्ये 4 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. बॉल तयार. 5वा बॉल आहे. हा चेंडू ओहो शॉर्ट पिच होता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर निघालाय बॉल. आणि पंचांनी मात्र वाईटचा सिग्नल दिलाय. एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं चेतन धावसंख्या 12 वरती पोहोचली आहे. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस मात्र आडवा बाटना फटका खेचलाय. डीप स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या जवळ. गुड फिल्डिंग. सूरज आहे तिथे. चांगला स्टॉप दिलाय बॉलला. 2 रन्स जरूर कंप्लीट झाल्यात. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या मात्र 14 वरती पोहोचली आहे. 14. शेवटचा बॉल. भावेश पवार लेफ्ट आर्म बॉलर. यावेळेस मात्र खेचलाय ऑन साइडला डीप स्क्वेअर लाईक सीमारेषा पार. 4-4-4-4 हा चौकार. झालाय. आणि फलंदाजी करणारा खारबाव संघ मात्र 18 या धाव संख्येवरती पोहोचलाय. चला तिसऱ्या ओव्हरला सुरुवात आणि आणखीन एक क्विक गोलंदाज कपिल केणी गोलंदाजीच्या मार्क वरती. हो यावेळेस मात्र थोडेसे फंबल झाले. फिल्डर जतीन होते तिथे. मिसफिल्ड झाली आहे. त्यामुळे लगेच 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. थोडीशी मिसफिल्ड काय झाली आणि त्यानंतर मग फिल्डरला लगेच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मात्र घेतलंय.
फील्ड सेटअप मात्र थोडासा चेंज केला जातोय. दीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मात्र डीप स्क्वेअर लेग कडे ठेवलाय. धावसंख्या धावफलकावरती 20-20. तिसरं षटक सुरू झालंय. अक्षय पाटील, नेहाल पाटील, दोन पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोघांनीही 2 बॉलमध्ये 6 रन्स बनवल्यात. ऑन साइडला पाठवलाय. टप्प्यात आला तर कार्यक्रम डेफिनेटली होणार. बॉल सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. थोडासा बाहेर निघाला, पिक केलं बॉलला, प्रॉपर टायमिंग आणि ऑन साइडला हा षटकार. 6 धावा टोटली मिळतात. 6 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 26-26. बॉल होते यार. 11.14चा रन रेट. हो, यावेळेस मात्र लो फुल टॉस होता, त्याच दिशेने पाठवून दिलाय. अगदी प्रचंड वेग या फटक्यामध्ये. फिल्डरला अडवणं मात्र फार कठीण. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. टोटल धावसंख्या मात्र 30 वरती पोहोचली आहे. आता आक्रमण करायला सुरुवात इथे मात्र फलंदाज अक्षय पाटीलने केली आहे. जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत तुम्ही या खेळाडूला. पहिल्या इनिंग मध्ये मग गोरसे टीमच्या अगेन्स्ट सामना जिवंत ठेवायचा असेल तर मग 4 ओव्हर्स मध्ये कमीत कमी 40+ धावा बनवणं या फार गरजेच्या आहेत. रिव्हर्स दागण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क इथे नाहीये आणि धाव मात्र लेग बाईच असताना एक सिंगल इथे कन्सिडर केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 31-31. लॉस ऑफ 3 विकेट्स. 31 धावा, 3 विकेट्स. नेहाल पाटील, अक्षय पाटील चांगली पार्टनरशिप इकडे बिल्ड केली आहे आणि या पार्टनरशिपची गरज होती खारबाव टीमला. सुरुवातीला लवकर धक्के लागले, ओपनर लवकर बाद झाले होते. खेचण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. फील्डर डाऊन दी बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीचा झेल गोलंदाज कपिल आणि कॅरी केलाय आणि फलंदाज बाद. 4था धक्का खारबाव संघाला. सूरज पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय 6व्या क्रमांकासाठी. शेवटचा बॉल कपिल यांचा. 12 धावा खर्च केल्यात. थोडीशी मागणी बॉलिंग राहिली आहे. शेवटचा एक बॉल बाकी होता. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल होता आणि क्लोज कॉल असल्या कारणानं तिसऱ्या पंचाची मागणी इकडे केली जाते आणि तिसरे पंच चेक करतील. थोडासा क्लोज कॉल, त्यामुळे चेक केला जातोय. ओ यू टी फलंदाज पाठ. काय क्विक रनआउट केलाय. रिप्ले. पलक झपकता सर भावेश पवार, चालक चतुर विकेट कीपर आणि लगेच बॉल हातामध्ये क्षणभर न ठेवता स्टंप वरती लावलाय आणि रनआउटची विकेट. फलंदाज पाठ. आणखीन एक झटका खारबाव संघाला मात्र लागलाय. सूरज केने वेगवान गोलंदाज. शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्क वरती. आशु 11 जय बजरंग गोरसे बी टीम कडून. धावसंख्या 32 आहे. 32. शेवटची ओव्हर बाकी आहे. किती धावा बनवल्या जातील ते पाहणं मात्र गरजेचं आहे. अक्षय पाटील
नेहाल पाटील दोन्हीही चांगले बॅटर मात्र बाद झालेत. संघ मात्र थोडासा अडचणीत जरूर सापडलाय. आता नितेश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्लॉगोर हाणामारीचं हे षटक, देतोरचं हे षटक आणि गोलंदाज सूरज केने. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल आहे. हो यावेळेस मात्र आला तसा पाठवलाय. लॉंग लेग सीमा पार. पहिल्याच बॉल वरती हा वेलकम सिक्स. पहिला षटकार सूरजच्या बाट मधून हा षटकार बघायला मिळालाय. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न आणि परफेक्ट बॅट वरती घेतला बॉल. चांगला फटका. 6 धावांसाठी षटकार. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. तो बॉल जर हरवला असेल तर दुसरा बॉल द्या. आलाय बॉल. मॅच बॉल आलेला आहे. चांगलं स्वागत केलंय सूरज केने या गोलंदाजाचं. पहिल्याच बॉल वरती हा षटकार सूरज पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र 38 वरती पोहोचली आहे. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. अगदी मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. ही खासियत राहिली या स्पर्धेची. स्वर्गीय मनीष म्हात्रे स्मृती चषक 2026. इकडे मात्र चांगली फिल्डिंग. दुसरीचा कॉल. क्लोज कॉल. त्यामुळे तिसऱ्या पंचाची मागणी इकडे केली जाते आणि पंच चेक करतील. फलंदाज बाद. रनआउटची विकेट. आणखीन एक जबरदस्त फिल्डिंगचं कमिटमेंट गोरसई टीमच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. पवन केने एका हाताने थ्रो, जाग्यावरून क्विक थ्रो आणि त्यानंतर मग सूरज चांगला गॅदर केला. बॉल हातामध्ये घेतला आणि लगेच स्टंप वरती लावलाय. रनआउटची विकेट. बॅट्समन बाद. धावा धावफळक्यावरती 6 विकेट्स गेल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सूरजच्या बॅटमधून एक बिग हिट मात्र आपण बघितलाय आणि आता सुजल आलाय नवीन बॅटर. तो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. सूरज ओव्हर द विकेट न हा तिसरा बॉल आहे. यावेळेस मात्र सरळ बॅटर ड्राईव्ह केलाय लॉंग क्षेत्रामध्ये. रन्स मात्र एक सिंगल डबलचा कॉल. हा प्रयत्न देखील महागडा ठरवू शकतोय. तेच घडलंय. बॅक टू बॅक रनआउटच्या विकेट. फलंदाज मात्र बाद झालाय. 7वा धक्का कारबाव संघाला मात्र लागलाय. अशा चोरट्या धावा घेण्याचा प्रयत्न सातत्याने आपण या मॅच मध्ये भरपूर वेळा बघितलाय, परंतु प्रयत्न अयशस्वी मात्र ठरलाय आणि फलंदाज बाद. 40 धावसंख्या धावफळक्यावरती आणि 7 विकेट्स गमावल्यात त्या कारबाव टीमनं. परत स्ट्राइक एंड वरती सूरज पाटील आपल्याला इथे पाहायला मिळतील. प्रथम आलाय नवीन खेळाडू नॉन स्ट्राइक एंड वरती. 3 बॉलचा खेळ या षटकातील आणि या इनिंग मधील मात्र बाकी आहे. ओव्हर द विकेट. बॉल तयार. शॉर्ट पिच बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू येतील, बॉल उचलतील, फेकतील. दुसरीचा कॉल आणि 2 रन्स मात्र डाऊन कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 धावसंख्येच्या बरोबरनं टीमची धावसंख्या मात्र 42-42 वरती पोहोचली आहे. 2 चेंडू अजूनही या इनिंग मधील मात्र बाकी आहेत. 10 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी मात्र सूरज शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज गोरसई टीम कडून. 5वा बॉल आहे. यावेळेस मात्र ग्लान्स केल्या बॉलला. डीप स्क्वेअरला एक सीमारेषा पलीकडे. काय गती होती या बॉलला. एवढ्या वेगानं बॉल फेकला होता. फक्त बॉलला फ्लिक केलं. रिप्ले मध्ये बघू शकता आपण. लोअर फुल टॉस पायामध्ये टाकला होता. चांगला फटका. 4 धावांसाठी सूरजच्या बॅटमधून हा चौकार.
आणि धावसंख्या मात्र 46 चांगली धावसंख्या उभी राहिली आहे. इथून मात्र कारबाव संघ जरूर फाईट देईल. अंतिमचा बॉल आहे. हो, यावेळेस मात्र काय घडले मैदानाच्या आतमध्ये, ना दिवाळी ना दसरा, हा बोनस कसला, बोनसचा पंजा. 5 धावा आणि 5 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या मात्र 51 धावा धावफळक्यावरती. फ्री हिट, उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटची संधी आली आहे ती फलंदाज सूरज पाटील साठी. शेवट गोड करण्याची इथे मात्र संधी प्राप्त झाली आहे. चेतन, फ्री हिटचा बॉल आहे. 51 झाल्यात. कितीचं टार्गेट असेल. ओ, लो फुल टॉस होता, गुडगा वाकवला होता, बेंड केला होता, परंतु एक सिंगल डबल धाव नाहीये. फलंदाज 5 झालाय. त्यामुळे पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि फलंदाजी करणाऱ्या कारबाव टीमनं धावा मात्र बनवल्यात त्या 52 धावा मात्र बनवल्यात. येणारे 24 बॉल आणि आशू 11 जय बजरंग गोरसे बी टीमला मात्र 53 धावा संख्येची गरज. मनोज भोईर देखील ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आलेत. त्यांचंही सहर्ष स्वागत.
चला दुसऱ्या सत्राला सुरुवात मात्र आपण करतोय. 24 बॉल आणि 52 धावांचा चेस आहे. थोडासा लॉंग चेस आहे, परंतु प्रेक्षकांना जसा सामना हवा आहे तसा सामना होईल यात शंका नाहीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईन. पवन केने आणि सूरज केने जोडी विस्फोटक फलंदाज. सातत्याने हे फलंदाज गोरसे बी या टीम कडून मात्र सलामीसाठी येत असतात आणि नेहमी चांगला स्टार्ट देणं ही त्यांची ओळख राहिली आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती कारभाव टीम कडून पहिला बॉलर नेहल पाटील बॉलिंग मार्कवरती. पॉवर प्लेचं हे षटक आहे, सर्कलचं षटक. 24 बॉल 52 धावा बनवणं चेतन तितकंही सोपं नसेल, कारण समोर एक चांगला बॉलिंग अटॅक कारभाव टीमचा मात्र आपण बघतोय. मॅच मध्ये मजा येईल यात शंका नाहीये. पहिलं षटक आहे, सर्कलचं षटक आहे. पॉवर प्ले नंबर 1. 2 फिल्डर थर्ड सर्कलच्या बाहेर, एक फिल्डर सरळ लॉंग ऑफ, एक काऊ कॉर्नर, एक फिल्डर थोडासा मिड ऑन कडे, डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, एक शॉट बॅकवर्ड, एक शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, फर्स्ट स्लिप आणि मॅचला सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले अँड लेट्स गो. व्हेरी फर्स्ट बॉल नेहाल पाटील. ओ यावेळेस मात्र शॉर्ट पिच बॉल, शरीराचा वेध घेणारा हा बॉल होता. पवन इकडे मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आणि चांगली गोलंदाजी. फोर्थ विकेटनं नेहाल पाटील, युवा जिगरबाज गोलंदाज. अपटी बार, थोडासा मात्र बॉल आपटला होता. खांद्याचा पूर्णपणे वापर या बॉलवरती गोलंदाज नेहाल पाटीलला मात्र केलाय. पहिला डॉट. ओव्हर द विकेट पवन. ओ क्विक, फास्ट अँड फ्युरियस, क्या बात आहे. जबरदस्त वेग या बॉलवरती बघायला मिळालाय. नेहाल पाटील क्विक बॉलिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि सलगचे 2 डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. कमालीची गोलंदाजी सर्कलच्या षटकामध्ये. तिसरा बॉल शॉर्ट बॉल होता, पिक करता आला नाहीये. वेग होता, मागे चालला बॅकवर्ड कडे, थांबवण्याचा प्रयत्न, पायानं स्टॉप केलाय बॉल. नितेश पाटील होते तिथे. गुड फिल्डिंग, चांगले प्रयत्न दाखवलेत. बॉल स्टॉप केलाय. धावा मिळत आहेत 2 आणि 2च्या मदतीने टीमचा अकाउंट, टीमचा खाता मात्र ओपन झालाय. ते फलंदाजी करणाऱ्या गोरसे बी टीमचं आणि धावा धावफलकावरती 2. पॉवर प्लेचं पहिलं षटक. या षटकामध्ये कमीत कमी 10-15 धावा घेणं गरजेचं आहे, कारण 24 मध्ये 52चा 53चा चेस मात्र करायचा आहे. चौथा बॉल नेहाल पाटील. पवन स्ट्राइक एंड वरती उडवलाय वी शेप मध्ये. दमदार, रुबाबदार आणि शानदार षटकार फलंदाज पवन केणेच्या बॅटमधून. एक षटकार मात्र आलाय. चांगला बॉल होता, थोडासा ओव्हर पिच, जसा आला तसा पाठवून दिलाय. बॅक टू द बॉलर, लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. पहिला षटकार ठोकलाय फलंदाज पवन केने या खेळाडून. धावा धावफलकावरती मात्र 8 पाहायला मिळाल्यात. फोर्थ विकेट. बॉलर मात्र तयार आहे. असे फटके खेचावे लागतील चेतन या मॅच मध्ये. 4 बॉल झालेत. 8 धावा धावफलकावरती. सुरुवातीचे 3 बॉल चांगले पाहायला मिळाले. हा थोडासा ओव्हर पिच होता आणि त्याच्यावरती पूर्णपणे बरसलाय पवन. 5वा बॉल नेहाल पाटील. ओहो दांडीगुल, काय बॉल पाहायला मिळालाय. प्रेक्षक देखील खुश झालेत या बॉल मध्ये. अगदी मधली यष्टी वाकवली आहे, मिडल स्टंप उखाडलाय. फलंदाज बाद. पहिला मोठा झटका गोरसई बी संघाला. 17 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु वेग आणि वेग, वेगाचा बेताच बादशाह नेहाल पाटील, मॅन फ्रॉम कारभाव. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकताय कशा पद्धतीनं क्लीन बोल्ड झालाय पवन. पुढे आत टाकला होता बॉल, मधली यष्टी मात्र उद्ध्वस्त केली आहे. बॅटा बॉलचा कोणताच संपर्क नाहीये. फलंदाज मात्र बाद झालाय.
संदेश केने नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय. हा डावकुऱ्या आताचा फलंदाज, परंतु नॉ स्ट्राईक एंड वरती. माफ करा, स्ट्राईक एंड वरती आहे संदेश. आणि या षटकातील शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. चला थोडस स्पीडअप करा. 8 धावा धावफलकावरती आहेत. फील्ड सेटअप थोडासा बदलवण्यात येतोय, कारण लेफ्टी बॅट्समन आता स्ट्राईक एंड वरती आहे. एक फिल्डर मात्र डीप मिड विकेटला घेतलाय. एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पॉवर प्ले मधील हा शेवटचा अंतिमचा बॉल. नेहाल पाटील आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. 53 धावा डिफेंड करत असताना दमदार सुरुवात. शेवटचा बॉल. ओ यावेळेस मात्र बॅकफुट वरती पंच. बॅकवर्ड पॉइंट. वर कॅच. कॅच ऑफ द नाईट. कॅच ऑफ द टुर्नामेंट. सूरज पाटील होते तिथे. ही कॅच पुढे अक्षर रिप्ले मध्ये बघावीच लागेल. काय कॅच कॅरी केली आहे. उलटा धावत गेलाय आणि उलटा झेल टिपलाय. शॉर्ट पिच बॉल पंच काढण्याचा प्रयत्न. रनिंग कॅच, रनिंग चेस. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स काय लेवलचा होता सूरज पाटील यांचा. खूप लॉंग चेस होता, खूप धावत गेले आणि हा उलटा झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद आणि मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली आहे सर भावेश पवार. प्राऊड ऑफ भिवंडी. धावसंख्या धावफलक्यावरती 8. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची इकडे मात्र गरज. 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये नेहाल पाटील या गोलंदाजाने खर्च केल्यात. एक षटकाराचा देखील समावेश आहे. म्हणजे 5 बॉल खूप चांगल्यारीत्या फेकलेत. सूरज केने, भावेश पवार हे वनसोडी मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट्स गमावल्यात. 18 बॉल आणि 45 इक्वेशन. प्रत्येक षटकामध्ये चेतन 15चा रन रेट मेंटेन ठेवायचा आहे. कठीण नाहीये, कारण संघाच्या आपण पाहताय की 4थ्या क्रमांकासाठी खेळाडू भावेश पवार दाखल झाला. संकट मोचक, टीमचा संकट मोचक म्हणून ओळख राहिली आहे सर भावेश पवार यांची. 18 मध्ये 45 धावा मात्र चेस करायच्या आहेत. गोलंदाज नितेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती. पॉवर प्लेचं षटक मात्र संपलंय आणि त्यानंतर मग 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग आणि मिड विकेट. ओव्हर द विकेट बॉल तयार. नितेश पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर्स कडे खेळलाय. फिल्डर हवेत. रन्स मात्र एक सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या मात्र 9 वरती पोहोचली आहे. 9 धावा धावफलक्यावरती. उजव्या आणि या डावकुऱ्या हाताची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामुळे प्रत्येक बॉल नंतर फिल्डिंग चेंज करताना आपल्याला बघायला मिळेल. सर भावेश पवार आता स्ट्राईक एंड वरती. 17 मध्ये 44 धावा. असे भरपूर सामने भावेश पवार यांनी गोरसे टीमला मात्र जिंकून दिलेत. संकट मोचक म्हणून कायम भूमिका बजावली आहे. आपण भावेश पवार सर यांना भरपूर वेळेला चेतन बघितले की 1 डाऊन साठी 2 डाऊन साठी फार वेळेला ते फिनिशर म्हणून मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेत आणि खूप वेळा फिनिश देखील केलाय. पहिला लो फुल टॉस, चांगला फटका, चपराक, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम, जॉईन टू दी पार्टी. भावेश पवार यांच्या बॅट मधून पहिला चौकार. होता आणि ताकदीचा वापर. 4 धावांसाठी चौकार आणि धावसंख्या मात्र 13 वरती पोहोचली आहे. इक्वेशन बदलताना आपण बघणार आहोत. 16 बॉल आणि आता 40 धावसंख्येची मात्र गरज. 16 बॉल्स आणि 40 धावा मात्र करायच्यात. नितेश पाटील आणखीन एक चांगला गोलंदाज कारभार टीम कडून. बॉलिंग मार्क वरती उडवला बॉल, लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे. सर भावेश पवार यांच्या बॅट मधून हा दमदार षटकार. मगाशी सांगितलंय भावेश पवार ज्या वेळेला मैदानात येतात त्यावेळेला मात्र वादळ घेऊन येतात आणि हा षटकार. वादळ नाही तर सुनामी घेऊन मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेत.
2च बॉलवरती इरादे मात्र स्पष्ट केलेत आणि 2 बॉलवरती तब्बल 10 धावा ठोकल्यात. धावसंख्या 19, 15 बॉल आणि 34 धावांची मात्र गरज. थोडीशी टीम मीटिंग घेण्यास लगेच भाग पाडलं जात आहे. टीम मीटिंग घ्यावीच लागेल, प्लॅनिंग करावीच लागेल, रणनीती बनवावी लागेल, कशा प्रकारे बॉल हातलायचे हे टीम कॅप्टनला मात्र ठरवावं लागेल. थोडासा प्रेशर असेल गोलंदाजावरती. समोर मोठा तगडा खेळाडू आहे. चांगली फलंदाजी. 19 झाल्यात, अजूनही 34चा मात्र पाठलाग करायचा आहे. नितेश पाटील थोडीशी मागणी गोलंदाजी. 3 मध्ये मात्र 11 रन्स खर्च केल्यात. बॉलिंग मार्क वरती नितेश पाटील सज्ज. हा चेंडू ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. थोडासा पुढे टाकला होता बॉल. सेन्सिबल ड्राइव्ह. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे हा चौकार. इकडे मात्र क्लास दाखवलाय. सुरुवातीचे 2 बॉल ताकद आणि इकडे हा क्लासिकल फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. भावेश पवार यांच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या टोटल 23 आणि जिंकण्यासाठी आता 14 मध्ये 30 धावसंख्येची मात्र गरज. 3 मध्ये 14 रन्स मात्र बनवल्यात. कसलाही प्रेशर, कसलाही दबाव भावेश पवार यांच्यावरती नाहीये. आले तसे पवलन मधून सेट होऊन आलेत की काय. थोडीशी मागणी गोलंदाजी. 15 धावा मात्र आतापर्यंत नितेश पाटील यांनी खर्च केल्यात. हाय व्होल्टेज मॅच आहे, काटी की टक्कर. दोन्ही भिवंडी तालुक्यातील हे संघ आहेत आणि एकमेकांच्या विरोधात खूप वेळा खेळलेत. दोघांनाही दोघांची गेम प्लॅनिंग चांगली माहिती आहे, त्यामुळे मॅच शेवटपर्यंत जाईल याची शंका नाहीये. शेवटचे 2 बॉल. नितेश. हा बॉल एक्स्ट्रा कव्हर्स कडे. डीप मध्ये कोणताच खेळाडू नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. बॅक टू बॅक 2 आलेत. भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये मात्र पवार की पावर दाखवत असताना जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. दर्जेदार फटका होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून क्लासिकल ड्राइव्ह. चौकार मात्र ठोकलाय. धावसंख्या टोटली झाली ती 27. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची मात्र गरज. रोशन मेहर आणि पवन पारठे यांच्या माध्यमातून कारभाव टीमला मात्र शुभेच्छा आल्यात. चला बॅक टू द मॅच. शेवटचा बॉल. 13-26 इक्वेशन. 4 मध्ये 18 रन्स भावेश पवार यांनी बनवल्यात. धावसंख्या 27. ओहो यावेळेस मात्र सरळ ड्राइव्ह केला. डीप मध्ये खेळाडू त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 चौकार आणि प्रेक्षक आता टाळ्या वाजवायला सुरुवात केली आहे. हा चाहता वर्ग आहे सर भावेश पवार यांचा. भरपूर फॅन पेज. खरं तर भावेश पवार यांना पाहण्यासाठी किंवा भावेश पवार यांचा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक अगोदरच 2-2, 4-4 तास अगोदर काय येऊन बसतात आणि तो क्लास, त्याचा दर्जा, क्रिकेट आणि ते चौफेर फटकेबाजी आपल्याला त्यांची पाहायला मिळाली. मेरिटच्या हिशोबाने खेळतात. असं नाही की नुसतंच ऑन साईडला कुठेतरी बॅट फिरवतात आणि मारतायत. आपण बघितले त्यांचे कव्हरचे फटके बघितले, स्टेटचे षटकार बघितले आणि जबरदस्त फलंदाजी करतायत ते भावेश पवार. पण खारबाव संघाचा पण खेळ चांगला राहिला त्यांच्याबरोबर. अजूनही मॅचमध्ये कोणीही जिंकू शकतोय. यस नक्कीच सर, कारण चांगली फलंदाजी. असं नाहीये की ताकदीचे फटके होते, क्लासिकल फटके देखील पाहायला मिळालेत. 3 चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारणं काही सोपं काम नाहीये आणि ते काम मात्र भावेश पवारच करू शकतात. ताकदी बरोबर नजाकत या मॅच मध्ये मात्र दाखवली आहे. टीमची टोटल धावसंख्या 31. 12 मध्ये आता 22 ची गरज. गोलंदाजीच्या मार्क वरती आदित्य मात्रे, तिसरा प्रमुख गोलंदाज आणि फार महत्वाचं षटक आहे. चांगली पार्टनरशिप झाली आहे. सूरज केने फक्त 1च बॉल खेळलेत. 1 बॉल वरती 1 धाव. भावेश पवार 5 बॉल खेळले आणि 22 धावा मागच्या ओव्हर मध्ये मात्र बनवल्यात. थोडीशी मागणी गोलंदाजी. नितेश पाटील यांची आपण बघितले 23 धावा खर्च केल्यात. सुरुवातीच्या पहिल्याच बॉल वरती सिंगल आणि जसे भावेश पवार स्ट्राईक एंड वरती आले, चौकार, षटकार, चौकार, 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 चौकार हॅट्रिक लगावली होती. सूरज केने स्ट्राईक एंडला. 12 मध्ये 22. स्ट्राईक एंड वरती सूरज. बॉलर आदित्य मात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट न.
लॉंग रनअप मात्र गोलंदाज आदित्य मात्रेचा आपल्याला पाहायला मिळतोय. कशी गोलंदाजी होईल, फार महत्वाचं षटक. सामना बॅलन्स आहे, कोणी सामना जिंकला नाहीये, कोणी हारला नाहीये. प्रयत्न चालू आहेत. सूरज हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये, फिल्डर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. रन मात्र एक सिंगल रन मिळाली. स्ट्राईक एंड वरती पुनश्च भावेश पवार. धावसंख्या 32, 11 चेंडू आणि 21 ची मात्र गरज. अकरा बॉल आणि 21 धावा मात्र करायच्या आहेत. थोडीशी प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र केली जाते. कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला कशा प्रकारे बॉल हतलायचे आहेत, कारण महत्वाची विकेट. ही विकेट जर आली चेतन तर सामन्यामध्ये बॅक करू शकतात ते खारबाव संघ. परंतु जर विकेट आली नाही, भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये थांबले, तर सामना वाचवणं फार कठीण होईल ते खारबाव टीमसाठी. क्रुशियल मोमेंटला मॅच, प्रेशर दबाव जाणवतोय. पंचांचा मात्र डेड बॉलचा सिग्नल येतोय. हा बॉल पुणे शेकडा टाकायचा आहे. 11 मध्ये 21. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. बॉल तयार. आदित्य ऑन साइडला टोळवलाय. प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि जेल ड्रॉप. काय घडलंय मैदानावरती, दुसरीचा कॉल. इकडे ही संधी गमावली आहे. दैव देत कर्म नेत अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतीये. पहिल्या बॉलवरती जेल ड्रॉप आणि त्यानंतर रनआउटची विकेट देखील गेली आहे. नशीब चांगले आहेत आज भावेश पवारचे. जेल पण सुटलाय, इकडे रनआउट होता म्हणून वाचलेत. सगळेच प्रेक्षक बघा या मॅचचा आनंद घेतात. डोक्यावर हात ठेवले सगळ्यांनी. काहींना वाटतं की खरं तर ज्यावेळेस पवन केणी आऊट झाला त्यावेळेस संकटामध्ये होती टीम गोरसे बी, पण भावेश पवारनं जसा त्याच्या नावाला साजेसा खेळ आतापर्यंत करतो. संकट मोचक, टीमचे संकट मोचक आहेत. यावेळेस मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल. इकडे मात्र तिसऱ्या पंचासाठी रेफर केले गेले का? ओके, चला तिसरे पंच चेक करतील. अंपायर्स रिव्ह्यू आहे, पंच चेक करा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. लाईनच्या बाहेर बॉल पडलाय, त्यामुळे पंचाने मात्र व्हाईटचा सिग्नल दिलाय. एक्स्ट्राची धाव. या मोमेंटला धावसंख्या मात्र 35 वरती पोहोचली आहे. 10 चेंडू आणि आता 18 धावसंख्येची मात्र गरज. 10 मध्ये 18 धावा पाहिजेत. आदित्य मात्र संपूर्ण जिम्मेदारी स्वतःवरती घेऊन गोलंदाजीच्या मार्क वरती तयार झालेत. भावेश पवार स्ट्राईक एंड वरती. यावेळेस चांगली गोलंदाजी. शॉर्ट पिच बॉल होता, जमीन लगतचा फटका ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर. रन्स मात्र 2 कंप्लीट झाल्यात. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जातीये. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली ती 37. 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची मात्र गरज. 9-16 इक्वेशन आलंय मयूर, कारण सुरुवातीला आपण बघितलं तर इक्वेशन थोडस मोठं होतं. आता सोपं इक्वेशन झालंय. चेतन आहेत आज, काल मयूर होते. लो फुल टॉस बॉल पिक केला ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर आणि इकडे एकच धाव. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होता परंतु लगेच थ्रो झाला, त्यामुळे दुसरीचा प्रयत्न झाला नाहीये. नकार दिलाय सूरज केने यांनी. सिंगल धावसंख्या 38. 8 चेंडू आणि 15 धावसंख्येची मात्र गरज. महत्वाचे 2 बॉल आहेत. फील्ड सेटअप थोडासा बदलवण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर इनसाइड सर्कल मध्ये मात्र घेतलाय आणि त्यानंतर मग लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा एक्स्ट्रा कव्हर्स कडे सरकवलाय. चांगला फील्ड सेटअप बघायला मिळतोय. आदित्य मात्रे. हो, यावेळेस मात्र क्विक बॉलिंग, फास्ट अँड फ्युरियस. वेगानं बॉल रिलीज केलाय. सामना सहसा सोडणार नाहीये खारबाव संघ देखील. जबरदस्त गोलंदाजी. 7 बॉल आणि 15 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचा बॉल. इकडे मात्र थोडासा स्ट्रगल करतोय सूरज या मॅच मध्ये.
3 मध्ये 2 धावा बनवल्यात. बॉल तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जाग्यावरती थांबवलाय. गोलंदाजी चांगली राहिली आहे. भावेश पवार समोर असताना देखील फक्त आणि फक्त आदित्य म्हात्रे या गोलंदाजानं 7 धावा खर्च केल्या. धावसंख्या 38. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी मात्र 15 धावसंख्येची गरज. 10 मध्ये 18 करायच्या होत्या. चांगली गोलंदाजी केली आदित्य म्हात्रे. खारबाव संघ आपण वाहवा करतोय गोरसे बीज संघाची, पण जेवढं मोठं नाव गोरसे बीज संघाचं तेवढी चांगली टक्कर इथे खारबाव संघ त्यांना मात्र या मैदानामध्ये देतोय. आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक आपल्या परिसरातील आज गर्दी जास्त आहे, कारण संघ पण तेवढ्या ताकदीचे आहेत आज या मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि पहिलंच आयोजन आहे स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे, आणि त्यांनी जे बोलवलेले टीम आहेत आणि मोठमोठे संघ इथे आलेले पण आहेत. हे खरं तर श्रेय सगळं आयोजकांना जात आहे. आणि आज आपण पाहतोय पवन केणी, भावेश पवार आणि एक छोटासा जो गोलंदाज आहे आदित्य म्हात्रे पण चमकलाय खारबाव संघाचा. इथे सगळे आमचे चांबर्लीचे अमोल जांभळे असतील, पवन पार्टे असतील, मालतोडे वालाच्या शेंगा तिकडे टॉवरच्या खाली मालतोडे शेगडी आणलेली आहे त्यांनी. तिकडे पण भरपूर मजा करतात प्रेक्षक आणि या मॅचचा आनंद घेतात. मॅच पण तशी आहे मैदानात. 6 मध्ये 15 अजून पाहिजेत जिंकण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 15 धावाची गरज आहे आणि सिंगल घेतली नाही भावेश. 6 चेंडू मध्ये आता 15ची गरज आहे. जाऊया पुन्हा एकदा. 6 बॉल्स आणि 15 धावसंख्येची गरज. क्रुशल मोमेंटला मॅच मात्र आली आहे, परंतु या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि कांबेगावची A1 जोडी ओमकार म्हात्रे आणि गौरव म्हात्रे मात्र मैदानाला फेरफटका मारतायत. कुठे काय कमी राहिली आहे का याची पाहणी मात्र मैदानाच्या चौफेर केली जाते. भरपूर मेहनत ओमकार म्हात्रे, गौरव म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण स्क्वॉडनं मात्र घेतली आहे. त्यांच्या मेहनतीतून साकार झालेली स्पर्धा मनीष म्हात्रे स्मृती चषक 2026. 6 मध्ये 15 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. शेवटचा गोलंदाज अक्षय पाटील. हा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. समोर मोठा आव्हान असेल, कारण लेफ्ट आर्म बॅट्समन भावेश पवार स्ट्राईक एंड वरती आहेत. सामना सोपा नाहीये. थ्रिलर मॅच मैदानाच्या आतमध्ये घमासान तुडुंब युद्ध. पहिला बॉल. यावेळेस चांगली गोलंदाजी. फुल लाईन बॉल सरबाटा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला मिसफिल्ड. थोडी चूक झाली आणि लगेच दुसरी धाव क्विक कंप्लीट केली आहे. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये या चेतन खूप वेळा बघायला मिळतं, कारण जसा फील्ड आपण पाहिला फिल्डर थोडासा फंबल होतं, लगेच बॅट्समन मग तयार असतात दुसरी धाव घेण्यासाठी. तेच झालंय मैदानाच्या आतमध्ये. 9 मध्ये 29 धावा भावेश पवार यांनी बनवल्यात. शॉर्ट बॉल आला तसा रस्त्यावरती पाठवलाय. लांबच लांब षटकार. वॉड शॉट. कडक हिट. यस, जल्लोष होईल रत्नागिरी ते चिपलून. आणि भावेश भावा मारतो उचलू उचलून. हा आवाज आता प्रेक्षकांमधून येतोय. प्रेक्षकांची क्रेज किती आहे सर. भावेश पवार यांचा भरपूर फॅन फॉलोविंग. कुणाल दातेनं मी विचारलं काय बोले या मॅच मध्ये, ते म्हणाले की भावेश जोपर्यंत खेळपट्टीवर तोपर्यंत सांगता येत नाही. आणि भावेशनं मात्र मिड विकेटच्या वरून एक लांबच लांब षटकार मारलाय. आणि आता 4 चेंडू मध्ये गरज आहे 7 धावांची. जबरदस्त मॅच आपण पाहतोय खारबाव आणि गोरसे ब संघाची. 4 चेंडू आणि 7 धाव संख्येची मात्र गरज. 10 मध्ये 35. म्हणजे एकतर्फी लढाई. वन मॅन आर्मी, वन मॅन झुंज या मॅच मध्ये भावेश पवार यांनी दिली आहे. अक्षय पाटील कमबॅक करावा लागेल. हे देखील चांगले गोलंदाज लेफ्ट आर्म बॉलर. रनअप मध्ये मात्र चुकी पाहायला मिळते. हा बॉल मात्र पुन्हा एकदा टाकायचा आहे. चांगले प्रयत्न चालू आहेत. इकडे मात्र 4 मध्ये 7 धावा वाचवणं कठीण आहेत. समोर विस्फोटक विध्वंसक खेळाडू प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये. परंतु या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध जर केलं तर आपोआप प्रसिद्ध होतील गोलंदाज. ही शॉर्ट पॉट. बॉल मात्र शॉर्ट अँड पुल. सो ब्युटिफुल, सो एलिगेट, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. शुभम अभिनय तो कभी नाही. मगाशी जो झेल सोडला ना, कॅच सोडली ना, तिथे मॅचच गेली. भावेश पवारचा मला वाटतं तो झेल होता, रनआउट होता पण ते वाचले. आणि आज त्यांचे नशीब पण चांगले आहेत. सोडलेला झेल नेहमी मागात ठरलाय. हा इतिहास आहे सर. यावेळेला रोहित शर्मा यांचा झेल ड्रॉप झाला. 264 धावा त्यांनी बनवल्या. ग्रेन मॅक्सवेल यांचा झेल अफगाणिस्तान टीमच्या खेळाडूंनी ड्रॉप केला.
त्याने एका पायावरती बॅटिंग करत 219 बनवल्या आणि त्याचा फरक इंडियन टीमला पडला होता डायरेक्ट फायनलला. कारण इंडियन टीमला फायनलला त्यांनी पराभूत केलं. बॉल चांगला होता ओव्हर पिच. इकडे मात्र बाटकट आहे आणि सामना फिनिश झालाय. सामना मात्र जिंकला शेवटपर्यंत. एकतर्फी कडवी झुंज सर भावेश पवार यांनी दिली आहे. तब्बल 12 बॉल मध्ये 42 धावा मात्र बनवल्या आणि आशू 11 जय बजरंग गोरसई बी टीमनं हा सामना मात्र जिंकलाय. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट भावेश पवार ठरलेत या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. एक विकेट्स देखील आहे. गोलंदाजी देखील चांगली राहिली होती. 11 धावा देत एक विकेट्स आणि 12 मध्ये 42 धावा. चला भावेश पवार मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मात्र या. आणि आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे.